सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल, ठाकरे एकटेच राहणार आहेत का? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्षामध्ये ठाकरे एकटेच राहणार आहेत का? म्हणजे आता फक्त काँग्रेसच बाकी राहिलाय एकत्र येण्यासाठी. काँग्रेसच्या काही तांत्रिक अडचणी असू शकतात, काँग्रेसला हे घेऊ शकत नाहीत, अशा प्रकारे जर आपल्या मनामध्ये प्रश्न असतील, अजिबात तसा विचार करू नका. सध्या कुठल्या तथ्यांवर, कुठल्या मूल्यांवर चाललंय सगळं? काहीच नाही. कुठले नियम, कुठले कायदे, काहीच नाही. कुठली घटना, काही नाही. उद्या जर काँग्रेसला जरी घ्यायचं झालं तर घेऊ शकतात. कुणी अडवलंय? कोणते नियम आहेत? काहीच नाही. म्हणजे उद्या समजा देशातच घ्या ना तुम्ही, काँग्रेसही यांच्यासोबत जाऊन बसला, राहिलं कोण विरोधामध्ये? उभ्या हिंदुस्थानामध्ये शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो यांच्या विरोधात ठामपणे उभा आहे. म्हणजे दक्षिण भारतातले सोडून द्या, दक्षिण भारतात आहेत काही 2-3 पक्ष आहेत दक्षिण भारतामध्ये, पण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो ठाम भूमिका घेऊन उभा आहे. वेळ प्रसंगी पक्षामध्ये 2 फूट घडल्या, 2 वेळा खासदार फोडले गेले, दुसऱ्यांदा सुद्धा नवख्या मशालीच्या जीवावर निवडून आलेले खासदार सुद्धा फोडले गेले. न्याय व्यवस्था तोंडाला दाभण लावून शांत आहे, शांत. खरं तर न्याय व्यवस्थेने योग्य वेळेत न्याय केला असता तर आज शिवसेनेच्या बाबतीत ही दुसरी फूट घडली नसती. पण ठीक आहे, आता काय, जिसके हात में लाठी भैंस उसी की. काय म्हणावं, पण राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष एनडीए सोबत जाणार का, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे. याचं उत्तर आत्ताच्या घडीला होय असं आहे. होय. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही तर थेटच म्हणालात होय जातोय. हे मी नाही म्हणत आहे, हे स्वतः या राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा म्हणालेत. त्यांनी तर स्पष्टच सांगितलं, होय अशा प्रकारच्या चर्चा आहेत, हे घडू शकतं. होय, हे घडू शकतं. हे मी नाही म्हणालो. आणि भर विधानसभेच्या प्रांगणात ज्यावेळेस म्हटलं जातं, आपण काय वेगळं सांगणार? आणि मागच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या पडद्यामागच्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी पाहता होय हे शक्य आहे. पहा विजय वडेट्टीवार काय म्हणाले. आज चर्चा करण्याला अर्थ नाही, पण चर्चा सुरू आहे एवढं मात्र नक्की आहे. आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा? सत्ता हवी आहे की पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामित्व सांभाळून छत्रपती शिवरायांच्या, बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर विश्वास ठेवायचा आहे की धन आणि संपत्ती आणि सत्ता, मंत्री यावर विश्वास ठेवून काम करायचं आहे? हे त्या लोकांचा संबंध आहे, त्यावर मला भाष्य करायची गरज नाही. विजय वडेट्टीवारांचं जाऊ द्या, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. काल आपण पाहिलं असाल, रेवती सुळेंच्या लग्नामध्ये अदानी, अंबानी, अगदी अमित शहा सगळे झाडून हजर. आणि रोहित पवार असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, सगळं पवार कुटुंब मस्तपैकी ठेका धरत होतं. त्या हिंदी बॉलिवूडच्या गाण्यांवर ठेका धरत होतं. मला खरं तर वाईट वाटत होतं या गोष्टींचं. अनेक जण म्हणतात, चला आता गोष्ट घडलीये कुटुंबामध्ये, त्यानंतर सावरायचं असतं, पुढे जायचं असतं, सर्व मान्य. पण ज्यांच्याविषयी, ज्यांच्या घरामध्ये ही गोष्ट घडली आहे, त्यांनी सावरणं समजू शकतो. पण सावरणं कधी असतं? ज्या वेळेस आपल्याला कळतं जाणाऱ्याच्या मृत्यूमागचं कारण काय आहे, नैसर्गिक आहे, अनैसर्गिक आहे, काय आहे हे आपल्याला माहित असतं, आपण समजू शकतो. पण तो मृत्यूचं कारणच गूढ असताना, गूढ, त्या मृत्यूवरच संशय असताना आणि संशय ज्यांच्यावर असताना, अशा परिस्थितीमध्ये मला नवल वाटतं. एवढ्या मोकळ्या मनाचे आम्ही तर अजिबात नाही, अजिबात नाही. मी स्वतः पुणेकर आहे. पुण्याची संस्कृती, पुण्याचे संस्कार मला माहिती आहेत. किती पटकन विसरायचं असतं. आपण म्हणतो आपण बारामतीकर, आपण पुणेकर, आपण मुळशी वेल्हेकर, आपण जुन्नरकर. पुण्याचे सगळे तालुके घ्या, अगदी लोणावळ्यापासून भोरपासून सगळं आपल्याला माहिती पुण्याची संस्कृती कशी आहे. पण अशी नाही. आपल्या धर्मामध्ये आपल्याला शिकवलं जातं, कमीत कमी वर्षभर तरी आपण
असे सुखाचे काय म्हणतात त्याला, आनंदाचे नाचण्या गाण्याचे कार्यक्रम करत नाहीत आपण. इथे तिसऱ्या दिवशी शपथविधी होतात, तो भाग वेगळा. आता मी काय सांगणार त्याला, महाराष्ट्राच्या हिताचं कारण दिलं जातं, महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी. भलं महाराष्ट्राचं कधी होतंय? आम्ही महाराष्ट्राचं हित आणि भलं अंगावर पडताना पाहतोय. मिसिंग नावाचे लेन मिसिंग होताना आम्ही पाहतोय. लेन पण मिसिंग होतात आणि पैसेही मिसिंग होत आहेत लोकांचे. आज विचार करा, म्हणजे अशा कार्यक्रमांमध्ये आम्ही हे सगळे एकत्र पाहतो. भले ते कार्यक्रम आहेत, चला कार्यक्रमांमध्ये आपण शत्रूंनाही आमंत्रण देत असतो, विषय तो नाही. विषय हा आहे की महाराष्ट्रात सध्या भारतीय जनता पक्षाची घाबरगुंडी उडालेली आहे. आणि याचं महत्वाचं कारण शिवसेनेचं ते काल परवाचं आंदोलन. मुंबईतून, भर मुंबईतून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आपल्या भविष्यातल्या हालचालींची बरोबर एक कल्पना भारतीय जनता पक्षाला देऊन टाकली. भविष्य तुमचं कठीण आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जो हिंदुत्वाच्या नावाखाली यांचा बाजार चालला होता, तो बाजार उठवला आणि थेट अब हिंदू माफ नाही करेगा ही घोषणा देऊन उभ्या हिंदुस्थानामध्ये एक वातावरण पसरवलं की ह्या भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या नावाखाली आता सहन करायचं नाही. तुम्हाला फसवलं. ते म्हणाले आम्ही भोळे आहोत, भाबडे आहोत आम्ही हिंदू, पण आम्ही मूर्ख नाही आहोत. प्रभू श्रीरामांच्या दानपेट्यांवर डल्ले मारणाऱ्यांनो, तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. आणि अनेक माध्यमांनी त्यांचे हिशोब काढले. तुम्ही पहा, आज देशभरामध्ये मी मगाशीच एबीपी न्यूज हिंदी माध्यमाचा व्हिडिओ पाहत होतो. एक साधू तो माईक फेकतोय, तो बूम पत्रकाराने पकडला, त्याला फटका मारतोय. याचा अर्थ किती चिडलेत पहा. हे साधू म्हणण्यापेक्षा, माफ करा, साधूंना आपल्याला कुठेच बदनाम नाही करायचं. ते काही स्वयंघोषित आचार्य महंत काय असतात ना ते. आज भारतीय जनता पक्षाची बोबडी वळालेली आहे केंद्रातही आणि राज्यातही. 2029 मध्ये आजच्या घडीला तुम्ही सर्वे घ्या, 82% लोक म्हणतायत हा भारतीय जनता पक्ष आम्हाला नको, आम्ही आमचं प्रेफरन्स बदलणार आहोत. 82%. ज्यावेळेस 82% तुम्ही म्हणाल, झाला काय तो आकडा मतदानाचा? 2029 दूर नाहीये, आपण 26 मध्ये आहोत. 27, 28 आणि 29. तोपर्यंत या भारतीय जनता पक्षाला आणखी बदनाम व्हायचंय, भरपूर बदनाम व्हायचंय. भारतीय जनता पक्ष अशा परिस्थितीमध्ये आहे, केंद्रातही नाही आणि राज्यातही नाही. 240 वर थांबलेला भारतीय जनता पक्ष, म्हणजे विचार करा, 24 मध्ये 400 पारचा नारा दिला होता, 240 वर येऊन यांचा बाजार आटोपला होता. आता हा भारतीय जनता पक्ष 100च्या खाली जाणार आहे. केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार आणि राज्यामध्ये ठाकरेंचं सरकार हे निश्चित आहे, निश्चित. आणि शिवसेनेसोबत जो तुम्ही सुरुवातीलाच प्रश्न विचारत होते अनेक जण की महाराष्ट्रात फक्त आता ठाकरेच राहणार आहेत का विरोधात? होय, ठाकरे आहेत ना. ठाकरे आहे, या महाराष्ट्राचा ब्रँड आहे. आजही महाराष्ट्रात आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. आणि उद्धव ठाकरे हे व्यक्तिमत्व, यासाठी महाराष्ट्रातली जनता विशेष त्यांना मानते. आपल्या भूमिकांसाठी, आपल्या विचारांसाठी वेळ प्रसंगी तह करू शकले असते भारतीय जनता पक्षाशी, वाचवू शकले असते पक्षाला, वाचवू शकले असते आपल्या चिन्हाला, नावाला, पण नाही. दुसऱ्यांदा खासदार फोडले गेले याची कल्पना पक्षप्रमुखांना नसेल, 100% कल्पना होती खासदार फोडले जाणार आहेत. पण तरीही तडजोड नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसला यासाठी घेणं चालू आहे की 2029 मध्ये हा विरोधी पक्ष आम्हाला कमकुवत करायचा आहे. कारण हा जर विरोधी पक्ष एकत्र राहिला तर भविष्यामध्ये 2029 मध्ये आमचं पानिपत सुनिश्चित आहे. त्यासाठी आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण पक्ष अजित पवारांच्या पक्षामध्ये विलीन करून घ्यायचा, किंबहुना भारतीय जनता पक्षातही विलीन करून घेऊ शकतात, एखादा बाहेरून गट स्थापन करून पाठिंबा देऊन. कारण आज 10 आमदार आहेत त्याच्याकडे. 10 आमदारांनी काय विशेष फरक पडणार होता? आजची तरतूद नाही ही. तुम्हाला जर वाटत असेल ना ही आजची तरतूद, अजिबात नाही, गरज नाहीये. मेजॉरिटीमध्ये आहे ते, मेजॉरिटीमध्ये. खासदारही केंद्रामध्ये मेजॉरिटीमध्ये आहे, विशेषतः हे 6 खासदार घेतल्यानंतर मेजॉरिटी आहे. पण मग ही कसली तरतूद आहे? जे सन्माननीय मनसे अध्यक्ष म्हणाले होते, ही पुढची तरतूद आहे. या 10 आमदारांनी यांना काय फरक पडणार आहे? 8 खासदार आहेत, 10 आमदार आहेत, पण भविष्यात विरोधी पक्षाची ताकद कमी व्हावी आणि त्यामार्फत पुन्हा सत्तेकडे आपले ते चरणकमल ठेवावेत, यासाठी हा आजचा प्रयत्न आहे. असो, राष्ट्रवादी काँग्रेस काय होणार? राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहणार का? खरं तर गंगाधरच शक्तिमान निघाला. आता हे माझं कुणाविषयी आहे हे तुम्ही ठरवायचं. म्हणजे सासूपायी वाटणी झाली, सासू वाट्याला आली, हे त्यातलंच एक आहे.
हे उदाहरण स्पष्ट आहे त्याच्यातलं. आज शिवसेनेची खऱ्या अर्थाने ही परिस्थिती, मला तर मी का कोणास ठाऊक, मी स्पष्ट बोलणार आहे, मी अजिबात मागे पुढे पाहत नाही. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री व्हावं यासाठी खऱ्या अर्थाने जर दबाव कोणी तयार केला असेल, सगळ्यात पहिला दबाव, तर तो ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं, की बाबा 2-2, 3-3 टर्मचे मुख्यमंत्री आमच्याकडे बसलेले आहेत, म्हणजे माजी उपमुख्यमंत्री असतील काँग्रेसकडे बसलेले आहेत. एकनाथ शिंदेचा निभाव कसा लागणार? एकनाथ शिंदे काम करू शकणार नाहीत. जर तुम्हाला मुख्यमंत्री पाहिजे असेल, तुम्हाला स्वतःला बनावं लागेल. नाहीतर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एखादी विधानसभा लढली असते की, कशाला विरोधी विधान परिषदेने गेले असते? गरज नव्हती. विधानसभा लढले असते, निवडून आले असते. त्यांची तशी कुठलीही तयारी नव्हती. या सगळ्यामध्ये खरं तर शिवसेनेचा खेळ खंडोबा व्हायला मला कुठेतरी या सर्वांना मी इथेच यांनाच जबाबदार धरतो. पण ठीक आहे, आपल्यातलेच ज्यावेळेस गद्दार, शेवटी बघा, बाहेरच्यांना दोष नंतर द्यायचा असतो. गद्दार तुमच्या घरातनं झाली ना, पण बाहेरच्यांनी किती फूस लावू द्या, गद्दारी तुमच्या घरातनं झाली म्हणजे बाहेरच्यांचं सोडूनच द्या, आपलाही सिक्का खोटा निघला ना, असं आहे ते. आज शरद पवारांचा पक्ष स्वतःच्या खासदारांना वाचवण्यासाठी, काल परवाचं तुम्ही स्टेटमेंट पाहिलं असेल अमोल कोल्हेंचं, आली तशी ऑफर तर विचार करू, पाहू, करू, बघू. नाही कुठे म्हणाले. आज अरविंद सावंतांसारखी माणसं लिहून देतात. कोण आहे असं? शिवसेना हा मुळात पक्षच नाही. मी याच्यासाठीच तुम्हाला वारंवार सांगतो, आज महाराष्ट्रभरात शिवसैनिक हळवा आहे, शिवसैनिक कडवा आहे, रांगडा आहे. आज शिवसैनिक नडतो भिडतो अशी माणसं कुठल्याही पक्षाला मिळत नाही जी शिवसेनेला मिळालेली आहेत. हे बाळासाहेबांचं धन आहे, उद्धव साहेबांचं धन आहे, हे खरं धन आहे. शिवसेनेचं खरं धन हे आहे. हे आमदार खासदार नाहीत. नौख्या चिन्हाला घेऊन ज्यावेळेस खासदार निवडून येतात, त्याच नौख्या चिन्हाने पुन्हा एकदा हाक दिल्यानंतर खासदार निवडून येणार नाहीत, नक्कीच येणार. आज विकास तरंगतोय महाराष्ट्रामध्ये, विकास पोहतोय महाराष्ट्रामध्ये, डोंगरावरून पडतोय विकास महाराष्ट्रामध्ये, अंगावर पडतोय लोकांच्या. विकासाच्या नावाखाली माणसं मरतायत. आज 7-7 हजार कोटींचे मिसिंग लेन, 8-8 देशांमधून त्याची निरीक्षण काय झाली असतील ती, 8-8 देशांमधनं, आणि एवढ्या किलोमीटरचा वारा आणि तेवढ्या किलोमीटरचा सोसाटा, फूक मारल्यावर तुमचा मिसिंग लेन पडला. असो, मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बोलायचं नाही, पण तथ्य आहेत. महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा त्याची घाबरगुंडी उडालेली आहे. आणि भविष्यात आता किती ते डिलिमिटेशन होईल माहित नाही. त्यामुळे त्या महाराष्ट्रातल्या खासदारक्या जास्तीत जास्त सेफ ठेवाव्यात. 2029 मध्ये खरंच आपल्यावर तशी वेळ आली आणि आपल्याला खासदार कमी पडू लागले तर महाराष्ट्रामधून कमीत कमी जास्तीत जास्त, कारण दुसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे महाराष्ट्र, त्यातून 48 खासदार जातात, त्यासाठी असावं. हे सगळं 2029ची तयारी आहे, आत्ताची तयारी नाही, हे लक्षात घ्या. आणि राहिला प्रश्न मिलिंद नार्वेकरांचा, अनेक जणांचे प्रश्न होते. मिलिंद नार्वेकर यांनी मागेही ज्यावेळेस विरोधी पक्षनेतेसाठी जे ट्विट केलं भास्कर जाधवांच्या विरोधात, हे ट्विट महाराष्ट्रातल्या जनतेला विशेष आवडलं नाही, विशेषतः शिवसैनिकांना अजिबात आवडलं. त्यामुळे काय होतं, शिवसेनेच्या नेत्यांची प्रतिमा खराब होते, मलिन होते ही प्रतिमा. शिवसेनेचे नेते आपसामध्ये ह्या काय गोष्टी करतायत यामुळे. आणि ज्यावेळेस आपण तिसऱ्या नेत्याला हे ट्विट टॅग करतो, त्यावेळेस मिलिंद नार्वेकरांचं काय नाव महाराष्ट्रात गेलं असेल. आणि भास्कर रावांना महाराष्ट्रातनं सपोर्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातली जनता, विशेषतः संबंध कोकणपट्टा आणि विशेषतः पूर्ण विदर्भापासून ते महाराष्ट्रातल्या कोकणापर्यंत, तळ कोकणापर्यंत भास्कर रावांना एक निष्ठावंत म्हणून मानते. अशा नेत्यावर ज्यावेळेस असं बोट उचललं जातं त्यावेळेस नक्कीच महाराष्ट्रात ते सहन करत नाही. आजही ज्यावेळेस तो मिसिंग लेन चालू होतो त्यावेळेस आपण एकनाथ शिंदे किंवा अन्य नेत्यांना आपण ते टॅग करता आणि ज्या प्रकारे चालू झालेलं आहे वगैरे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करता, आपण नेमकं काय संदेश देता? जरा कधीतरी आपण आपल्या कमेंट वाचाव्यात, जेणेकरून आपल्याला लोकांची मतं कळतील. खालच्या कमेंट वाचल्यानंतर आपण काय बोलणार ह्या सगळ्या विषयांवर? आपण जे आहे ते स्पष्ट बोलतो. शिवसेनेत एवढे आले एवढे गेले, फरक पडला नाही. अजून किती जातील फरक पडणार नाही. जोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या बाजूने आहे, या अशा पडझडीच्या काळामध्ये शिवसेनेला एकही धक्का बसणार नाही. मग काही बुलबुड्यांनी आपले निर्णय केव्हाच घेऊन टाकायचे. असो, मी त्याही गोष्टीत काही बोलणार नाही. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या आदेशावर आपण सारे चालतो. घेतील तो निर्णय, देतील तो आदेश, काय म्हणतात, घेतील ते धोरण आणि बांधतील तिथे तोरण, काय जे काही असेल ते आपण त्यांच्या पाठीशी ठाम. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. पण महाराष्ट्राचं राजकारण भविष्यात काय दाखवणार आहे हे आता तरी गुलदस्त्यात असलं तरी फारच लवकर तुम्हाला घाबरगुंडी भाजपाची आणखी एक चाल पाहायला मिळेल. कशा प्रकारे असेल
हा पाठिंबा कशा प्रकारे असेल, आतून असेल, बाहेरून असेल? कारण मगाशी स्टेटमेंट झालं देवेंद्र फडणवीसांचं की आम्ही कुठलाही नवीन पक्ष घेणार नाही. आता नवीन पक्ष घ्यायचा नाही, मग या स्टेटमेंटला कशा प्रकारे फुलफिल करायचं, कशा प्रकारे हे पालन करून घ्यायचं? तर नवीन पक्ष न घेता थेट शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन करून एकच पक्ष आहे, त्यामुळे नवीन पक्ष आलाच नाही. कशा प्रकारे त्याला शाब्दिक कोट्यांमध्ये गुंतवलं जाईल हे आहे. पण अडचण मात्र रोहित पवारांसारख्या नेत्यांची होईल. आता रोहित पवारांचं भविष्यात राजकारण काय असणार? पहिला पर्याय आत्महत्या करणार, दुसरा पर्याय राजकीय संन्यास घेणार, तिसरा पर्याय रोहित पवार गद्दारी करणार, आणि चौथा पर्याय रोहित पवार जाऊ द्या, कुठला पर्याय वाटतो तुम्हाला या सर्वांमध्ये? संन्यास घेणार, गद्दारी करणार, आत्महत्या करणार की सामील होणार? काय असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.